जंतर मंतरच्या आंदोलनानं भाजप आणि त्यांच्या समर्थकांना किती अस्वस्थ असुरक्षित करून टाकलेलं आहे त्याचाच पुरावा देणारी ही बातमी आहे. गुजरातमधल्या एका RTI ॲक्टिव्हिस्टला कुठल्या कारणासाठी RTI दाखल करावासा वाटलाय बघा. त्याला प्रश्न हा पडलाय की जर अभिजित दिपकेचे वडील महाराष्ट्र सरकारमध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणून काम करत होते, 50 ते 60 हजार रुपयांचा पगार होता, तर ते आपल्या मुलाचा अमेरिकेतल्या शिक्षणाचा खर्च कसा करू शकले आणि याची चौकशी व्हावी यासाठी त्यांनी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहिलेलं आहे. अजून 2 गोष्टी कॉकरोच जनता पार्टीच्या बद्दलच त्यांनी या RTIमध्ये उपस्थित केलेल्या आहेत, त्याच्याबद्दल पण आपण बोलू. पण सुरुवातीचा प्रश्न बघा, म्हणजे की सरकारच्या मदतीसाठी धावून येणारे RTI ॲक्टिव्हिस्ट ही फार दुर्मिळ कॅटेगरी आहे आणि त्यात हा RTI ॲक्टिव्हिस्ट गुजरातमधल्या सुरतचा आहे. याच्यातच तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या असतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे भाजपचे समर्थक ट्रोल जे आहेत त्यांना कदाचित एज्युकेशन लोन नावाची कन्सेप्ट नीट समजली नसेल, त्याच्याशी त्यांचा फारसा संबंध कधी आला नसेल, पण अशा क्षुल्लक कारणासाठी एका प्रायव्हेट इंडिव्हिज्युअलनं नेमकं काय केलं त्याच्या आयुष्यात याची चौकशी करण्यासाठी RTI दाखल होतो. पण PM केअर फंडाबद्दल RTI दाखल होऊ शकत नाही. राम जन्मभूमी मंदिर घोटाळ्यामध्ये RTI दाखल होऊ शकत नाही, त्याच्याबद्दल कोणी प्रश्न विचारत नाहीये. आणि जर तुम्हाला अभिजित दिपकेच्या वडिलांबद्दल इतके प्रश्न पडलेत, त्यांनी कसा काय मुलाचा शिक्षणाचा खर्च केला, तुम्हाला हाच प्रश्न इतरांच्या बद्दल पण पडला पाहिजे. आठवून बघा, मुख्यमंत्री नसताना गुजरातचे, पंतप्रधान नसताना त्याच्याही फार आधी नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर गेल्याचे फोटो आजही उपलब्ध आहेत. त्यांनी तर आपल्याला सांगितलंय ते चहा विकत होते, त्यांचे वडील पण एकदम गरिबीतले होते. मग त्यांच्या या अमेरिका दौऱ्याचा खर्च नेमका कोणी केला? सोबतच अमित शहांचा मुलगा जय शहा BCCIचा अध्यक्ष आहे, ICC वरती पोहोचलेला आहे. कुठलं एज्युकेशनल क्वालिफिकेशन त्याच्याकडे आहे की ज्याच्यामुळं त्याला इतक्या मोठ्या पदाची संधी दिली गेलेली आहे? आणि जर तुम्हाला उत्पन्न आणि मुलांच्या शिक्षणाचाच हिशोब लावायचा असेल, तर मग आपल्या आजूबाजूला एवढे नगरसेवक, साधे साधे ग्रामपंचायत सदस्य हे जेव्हा फॉर्च्युनरमध्ये फिरतात तेव्हा त्याच्याबद्दल काही विचारावंसं वाटत नाही का? हा म्हणजे किती साधा प्रश्न आहे बघा. पण प्रॉब्लेम काय झालेला आहे की मुलं जेव्हा शिकतायत, जाऊन स्वतः व्यवस्थेला काहीतरी प्रश्न विचारतायत, जे सांगितलंय ते मान्य करत नाही आहेत, त्याच्यानंतर त्यांना अडकवण्यासाठी हे असे धंदे जे आहेत ते भाजप फार पूर्वीपासून करत आहे. आणि हा सुद्धा याच मालिकेतला एक भाग आहे. अमित तिवारी नावाचा हा व्यक्ती आहे जो RTI दाखल करू बघतोय आणि त्यांना अजून 2 प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्यानं इलेक्शन कमिशन आणि CBIC म्हणजे काय, तर सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स यांच्याकडे सुद्धा याचिका दाखल केलेली आहे. आता निवडणूक आयोगाकडे का, तर त्याचं म्हणणं आहे की कॉकरोच जनता पार्टी यांचं पॉलिटिकल स्टेटस नेमकं काय आहे, जर ते रजिस्टरच नाही आहेत तर त्यांना निधी कसा काय मिळतोय. खरं तर कॉकरोच जनता पार्टीनं या RTI ॲक्टिव्हिस्टचे आभार मानले पाहिजेत आणि त्याला हे उत्तर दिलं पाहिजे की हो, आम्ही जरूर रजिस्ट्रेशन करू, पण ते रजिस्ट्रेशन एका अटीवरती असेल, जेव्हा या देशामध्ये 100री साजरी करणारी, शताब्दी साजरी करणारी RSS नावाची संघटना रजिस्ट्रेशन करेल, त्याच्या पाठोपाठ पहिलं रजिस्ट्रेशन आमचं असेल, असं खरं तर कॉकरोच जनता पार्टीनं सांगितलं पाहिजे. म्हणजे बघा, या देशामध्ये 100 वर्ष RSS सारखी एखादी संस्था विदाऊट रजिस्ट्रेशन काम करते, ज्याच्याबद्दल आत्ता कुठे प्रश्न विचारायला सुरुवात झालेली आहेत, इथं मात्र कॉकरोच जनता पार्टीच्या एका आंदोलनानं लगेच हे प्रश्न जे आहेत ते उपस्थित व्हायला सुरुवात झालेली आहे. अजून एक प्रश्न या महोदयांना काय पडलाय, तर कपिल सिब्बल यांनी काही दिवसांपूर्वी मुलांवरती ज्या केसेस दाखल होत आहेत त्याच्यामध्ये कायदेशीर मदत तातडीने मिळावी म्हणून 1 कोटी रुपयांचा फंड त्यांनी जाहीर केला. आणि त्याच्याबद्दल हा प्रश्न या व्यक्तीला पडलेला आहे की हा फंड जो आहे लीगल असिस्टन्ससाठी ते कसा काय दाखल करू शकतात. आय हॅव कंप्लेंट टू CBIC दॅट 18% GST बी लेविड ऑन इट. म्हणजे
18% GST या 1 कोटी फंडावरती लागू करण्यात यावा, यासाठी त्यानं तातडीनं ही मागणी जी आहे ती केलेली. आता बघा किती दक्ष जागरूक आपले हे नागरिक आहेत की ज्यांना कॉक्रोच जनता पार्टीबद्दल इतके प्रश्न पडत आहेत, पण हे प्रश्न त्यांना PM केअर फंडाबद्दल पडत नाहीये. PM केअर फंडामधला हजारो कोटींचा पैसा नेमका गेला कुठे, आणि त्याच्याबद्दल RTI दाखल करायला तर पूर्णपणे मनाई आहे. संसदेमध्ये सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकत नाहीत, पण इथं या व्यक्तीला मात्र या सगळ्याची चौकशी तातडीनं व्हावी असं वाटतंय. आणि हा फार जुना फंडा आहे भाजपचा. जेव्हा जेव्हा त्यांना आपल्याला प्रश्न विचारणाऱ्या लोकांना अडचणीत आणायचं असतं तेव्हा ते सगळे उपाय वापरतात. आता कदाचित अभिजित दिपके, आशुतोष रांका, सौरभ दास यांच्या पर्सनल हिस्ट्री शोधल्या जातील, त्यांची काही जुनं प्रकरणं आहेत का याच्याबद्दलचा शोध घेतला जाईल, फंडिंगबद्दल त्यांना असं हैराण केलं जाईल. पण या लोकांना अजूनही हे कळत नाही आहे की मुळात म्हणजे काँग्रेसच्या काळात किमान शिक्षण मिळून मुलं आपल्या म्हणजे पालक आपल्या मुलांना शिक्षणासाठी बाहेर पाठवू शकत होते. आता ती पण परिस्थिती राहिलेली नाही आहे. तुम्ही मुलांना बेरोजगार करून टाकलेलं आहे. याच्याबद्दल मात्र कोणी विचार करायला तयार नाही आहे. आणि हा अशा पद्धतीनं सरकारच्या मदतीसाठी धावून येणारा RTI कार्यकर्ता ही फार दुर्मिळ जमात आहे बरं का, आणि ती आपल्याला गुजरातमध्येच सापडू शकते. त्यामुळं या अमित तिवारीच्या या याचिकेवरती काय बोलायचं असा प्रश्न आहे. आता महाराष्ट्र सरकार कदाचित चौकशी करेलही. अभिजित दिपकेच्या वडिलांना वेगवेगळ्या पद्धतीनं हॅरॅस करण्याचा प्रयत्न होईलही. काही दिवसांपूर्वी स्वतः अभिजितनं सांगितलेलं होतं की त्याला भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी कशा पद्धतीच्या धमक्या येत आहेत. त्यामुळं हा सगळा प्रकार जो आहे तो त्याच लाईननं चालू आहे. पण या सगळ्यामध्ये बहुधा लोकांना अजून कळत नाही आहे की या फंडिंगबद्दलचे सगळे मुद्दे जे आहेत ते आंदोलनाच्या दरम्यान जेनझीनं त्यांच्याच भाषेमध्ये खोडून काढलेले होते. त्याला थेट उत्तर जे आहे ते या युवकांनीच तेव्हा देऊन टाकलेलं होतं. आणि दुसरीकडं काय केलं जातं आहे तर मुलींना बदनाम करण्याचा एक पॅटर्न जो आहे तो गेल्या काही दिवसांपासून चालू आहे. म्हणजे यांची मानसिकता बघा, 15-15 वर्षांच्या मुलीला टोचून टोचून प्रश्न विचारले जात आहेत. पंतप्रधान मोदींना तुम्ही कशा पद्धतीनं कुठल्या भाषेत बोलला. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तर म्हणजे हा सगळा मुद्दा जो आहे तो भाषेचा आणि संस्कारांचा केला जातोय, जो की तो नाही आहे. हा प्रश्न जो आहे तो शिक्षण व्यवस्थेचा आहे. हा प्रश्न पेपर फुटीचा आहे. हा प्रश्न युवकांना रोजगार मिळत नाही आहे त्याचा आहे. पण जाणून बुजून, आणि त्यातही बघा यांची मानसिकता कशी आहे, पुरुषी मानसिकता, की मुलींना टार्गेट केलं जाते, मुलींच्या भाषेबद्दलचे प्रश्न विचारले जात आहेत. या संपूर्ण आंदोलनाच्या दरम्यान खरं तर मुलींनी ज्या पद्धतीची क्रिएटिव्हिटी दाखवलेली होती त्याची म्हणजे किती त्याचं कौतुक करावं हे कमी आहे. एक गाणं तर बघा इतकं व्हायरल झालेलं होतं, 56 इंच का छोटा बंदर, आणि ते या मुलींनी रचलेलं होतं. त्या गाण्याचीच आठवण पुन्हा पुन्हा आपल्या कृत्यांनी पंतप्रधान महोदय करून देत आहेत. दिपकेच्या मागं अशा पद्धतीनं लागून आणि या मुलींना अशा पद्धतीनं हॅरॅस करून. ते गाणं ऐका. आणि दुसरीकडे पंतप्रधान मोदी जेनझीला संस्कार शिकवायला निघालेले आहेत. त्यांच्या बद्दल काही वक्तव्य करतायत. त्यांनी शिव्या दिल्या म्हणून त्यांना सुधारण्याची गरज आहे असं म्हणतायत. पण दुसरीकडे हे व्हिडिओज बघा. कावड यात्रा नावाचा एक हिडीस प्रकार उत्तर प्रदेश आणि त्या सगळ्या उत्तरेतल्या गायपट्ट्यात असतो. गंगेचं पाणी घेऊन यायचं श्रावण महिन्यामध्ये आणि ते आपल्या गावातल्या महादेवाच्या मंदिरामध्ये अर्पण करायचं. याच्यासाठीची ती कावड यात्रा असते. पण या कावड यात्रेमध्ये जे भाविकांच्या नावानं हे हुल्लडबाज घुसतात त्याचा एक पॅटर्न दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याचीच ही दृश्य जी आहे ती तुम्ही आत्ता स्क्रीनवरती बघतायत. यांना कुठल्या अंगानं भाविक म्हणायचं, यांना कुठल्या अंगानं कावड यात्री म्हणायचं, हा प्रश्न आहे. पण हीच पिढी जी आहे, अशाच पद्धतीची पिढी
हा भाजपचा मतदार आहे आणि हे सगळे लोक असेच राहावेत, त्यांनी शिकू नये, त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारू नयेत, हेच भाजपचं अंतिम उद्दिष्ट आहे. काय धुडगूस घालतायत हे लोक बघा. त्यामुळं RTI ॲक्टिव्हिस्टला आता काय उत्तर मिळतं आहे? अभिजित दिपकेच्या वडिलांची चौकशी होऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्चापर्यंत लॉजिक जे आहे ते विचारलं जातं आहे, पण जे प्रश्न आपल्या अवतीभोवती आपल्याला पडायला पाहिजेत ते मात्र पडताना दिसत नाही आहेत. राम मंदिराचा इतका मोठा घोटाळा झाला, त्याच्याबद्दल कोणी प्रश्न विचारायला तयार नाही आहे. संसदेमध्ये सुद्धा या संदर्भात नुसतं एक प्रतिकात्मक आंदोलन केलं पप्पू यादव आणि इतर सगळ्या खासदारांनी, तर पप्पू यादव यांच्यावरती लगेच हल्ला या देशामध्ये होतो. म्हणजे बघा, मंदिरात चोरी झाली तर चालते, पण त्या चोरीबद्दल काही बोललं, प्रतिकात्मक आंदोलन केलं तर मात्र या लोकांच्या भावना दुखावत्यात. इतका आपला समाज जो आहे तो तर्कहीन होत चाललेला आहे. त्यामुळे आता या सगळ्याबद्दल काय बोलायचं, तुमच्या या सगळ्याबद्दलच्या प्रतिक्रिया काय आहेत, तुम्हाला काय वाटतं या RTI ॲक्टिव्हिस्टबद्दलचे तुमचे 2 शब्द कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. तुर्तास इथेच थांबूयात. धन्यवाद.